तुमचे केस गळतायत का? केसात कंगवा फिरवल्यानंतर अर्धे केस कंगव्यात दिसतायत का? थांबा, मी आज तुम्हाला 3 घटकांचे असे तेल सांगणार आहे की तुमची 7-8 दिवसात तुमची केस गळती बंद होईल, केस दाट मजबूत होतील. नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत घरच्या घरीच तयार होणारे 3 घटकांचे तेल. केस गळती विरोधी तेल, अँटी हेअर फॉल ऑइल. हे तेल बनवायला अत्यंत सोपे आहे, स्वस्त आणि 100% नैसर्गिक आहे. या 3 घटकांचा आपण इथे विचार करणार आहोत. तुमचा पहिला घटक जो आहे तो आहे तुमचा खोबरेल तेल. खोबरेल तेल सर्वांच्या परिचयाचे आहे. हे तेल केसांना मुळापासून पोषण देते, केस वाढविते, प्रोटीन लॉस कमी करते, त्यामुळे केस दाट आणि मजबूत होतात. खोबरेल तेलाचा वापर आपण दररोजच केसांसाठी करत असतो. आजही आपण या तेलामध्ये मुख्य त्याचा वापर करणार आहोत. नंतर 2 नंबर आहे मेथी दाणे. मेथी दाणेही तुमच्या परिचयाचे आहेत. मेथी दाणे केसांना चमक देते, कोंडा नाहीसा करते, केस तुटणे आणि केसांचा जो कोरडेपणा आहे तो मेथीमुळे कमी होतो. पहा, केस दाट होतात, मुलायम होतात. अशा पद्धतीचे मेथी दाणे सर्वांच्या परिचयाचे आहेत. 2 चमचे आपण मेथी दाणे इथं वापरणार आहोत. तिसरा जो घटक आहे तो आहे आपला कांदा. कांदा हे सल्फर समृद्ध आहे. केसांच्या मुळांना कांदा ताकद देते, नवीन केसांची वाढ होते. केस गळती साधारणपणे 8 दिवसात तुमची कमी होते. पहा, केस मुलायम होतात. कांदा आपल्याला गुलाबी रंगाचा वापरायचा नाही आहे, तर असाच रंगाचा आपल्याला इथे कांदा वापरायचा आहे. असे हे 3ही घटक आपण इथे एकत्र करून एक तेल तयार करणार आहोत. अगोदर आपल्याला मेथीचे तेल तयार करायचे आहे. त्यासाठी आपल्याला जी मेथी आहे ती खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची आहे. खलबत्त्यामध्ये कुटताना मेथी भाजायची नाही, कच्चीच आपल्याला मेथी कुटून घ्यायची आहे. कुटल्यानंतर ती खूप बारीक करायची नाही आहे. पहा, अशी ओबडदोबड, ज्याला भरड म्हणतो आपण, तशा पद्धतीने आपण ती कुटून घेऊयात. जास्त जर प्रमाण असेल तेलाचं तर तुम्ही मेथी मिक्सरला सुद्धा बारीक करू शकता. इथे आपलं प्रमाण थोडंसं आहे, त्यामुळे आपण खलबत्त्याचा इथे वापर केलेला आहे. मेथी आपली कुटून तयार झालेली आहे. आता आपण मेथीचं अगोदर तेल बनवून घेऊयात. तेल आपण कढईमध्ये टाकलं आहे. आता खोबरेचं तेल चांगलं जेव्हा तापेल तेव्हा आपण त्यामध्ये मेथीची जी भरड तयार केलेली आहे ती टाकणार आहोत. तेल तापलं की नाही ते कसं समजायचं, तर मेथीचे 1-2 दाणे त्याच्यामध्ये टाकून बघायचे. ते जर तडतडले तर आपल्याला बाकीची मेथी त्याच्यामध्ये टाकता येईल. या अशा पद्धतीने भरड केलेली आहे. खूप पीठ नाही करायचं आहे. पीठ जर आपण केलं तर आपली मेथी त्या तेलामध्ये जळून जाईल आणि तेलही जळून जाईल. त्याच्यामुळे आपण टाकून बघितलं. आता तेल तापलेलं आहे. तेल एकदा तापल्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे, कारण मंद आचेवर आपल्याला ही भरड त्याच्यामध्ये तापून घ्यायची आहे, तळून घ्यायची आहे. जशी आपण ही भरड त्याच्यामध्ये तापवत जाऊ किंवा तळत जाऊ तसा तेलाचा रंग आपल्याला बदलताना दिसणार आहे. हे तेल आपल्याला कसं तयार होतं हे कसं कळतं, तर मेथीचा वास आपल्याला लगेच सुटतो. पहा, जेव्हा तेलामध्ये मेथी चांगली तडतडायला सुरुवात होते तेव्हा मेथीचा वास सुटतो. मेथीला वेगळा असा स्वतःचा एक सुगंध असतो. त्याच्यामुळे आता मेथी आपली बरीचशी तळून झालेली आहे. जास्त काळी किंवा खूप कोळशासारखी आपल्याला मेथी इथं बनवायची नाही. पहा, अशी चॉकलेटी कलरची किंवा डार्क कलर आला तर आपल्याला इथं गॅस बंद करून आपण ते आता मेथी आपण गाळून घेणार आहोत. तेल तयार झालेलं आहे आपलं. तेल आपण आता गाळणीने गाळून घेऊ आहोत. गाळणी जर नसेल तर तुम्ही फडक्याच्या साहाय्याने तुम्ही ते तेल गाळून घेऊ शकता. माझ्याकडे गाळणी आहे, त्याच्यामुळे मी आता गाळणीने ते गाळून घेत आहे. गॅस बंद करून टाकला आहे आपण. गॅसचं तर काही काम राहिलेलं नाही आपलं. तेल गाळून घ्यायचं आहे. तेलाचा रंग तुम्हाला दिसतोय. पहा, पिवळसर रंगावर असं छान त्याला कलर आलेला आहे. असाच कलर त्याला यायला हवा. जास्त करपट किंवा काळपट जर तेल झालं तर मेथी जळाली असा त्याचा अर्थ इथं होतो. आता हे जे तेल आहे ते आपल्याला थंड करायचं आहे. मेथीचं तेल थंड होत आहे तोपर्यंत आपण कांद्याचं पाहणार आहोत. कांदा आपल्याला इथे बारीक चिरून घ्यायचा आहे. हा कांदाचा आपण चिरून घेत आहोत. कांदा सध्या आता कांदा जरा थोडा बारीकच करायचा आहे, कारण आपल्याला
तो मिक्सरमधून काढायचा आहे. मोठे मोठे जर तुकडे आपण केले तर ते मिक्सरमध्ये लवकर बारीक होणार नाहीत. एक कांदा त्याच्यामध्ये सापडणार पण नाही. मिक्सरमध्ये कांदा टाकून आता त्याची भरड आपण बारीक करून घेऊ. कांदा एकदा फिरवल्यानंतर त्याला आपोआपच पाणी सुटतं पहा. कांदा जरी तुम्हाला त्याच्यामध्ये अखंड दिसला मिक्सरमध्ये तरी त्याला पाणी सुटलेलं असतं. आपल्याला ते पाणी आपल्याला वापरता येतं. मग तर कांदा आपण तो मिक्सरला लावून घेऊया सगळा. आता जास्त जर तेल असेल तर तुम्हाला जास्त कांदा वापरावा लागेल. इथं आपण थोड्या प्रमाणावर करतो आहे म्हणून कांदा आपण मिक्सरमधून काढला आहे पहा. तेल त्याचं जे पाणी आहे ते आता आपण पिळून घेत आहोत. तुम्ही फडक्यामध्ये टाकून जरी पिळून काढलं असतं तरी जमतं आहे. आता तेल आहे, तेल आपलं थंड झालेलं आहे. त्यामध्ये आपण आता हा कांदा टाकूयात. कांद्याचं जे पाणी आहे ते टाकून हलवून घ्यायचं आहे. हे जे आहे तेल हे पुन्हा गरम करायचं नाही. हे असंच आपल्याला ते केसांसाठी इथं वापरायचं आहे पहा. कांद्याचं तेल आपलं आता तयार झालेलं आहे. असं जे तेल आपण आता इथं तयार केलेलं आहे ते आता बाऊलमध्ये मी तुम्हाला ओतून दाखवते. हे तेल तर आपण तयार केलंच आहे, परंतु आपल्याला पुरेशी झोपही हवी असते केस वाढीसाठी आणि पौष्टिक आहारही आवश्यक असतो. त्या आहाराबरोबरच तेलाची जर साथ मिळाली तर तुमचे केस नक्कीच मजबूत, दाट आणि लांब होतील. आणि तुम्हाला केसांचा जो प्रॉब्लेम आहे तो तुमचा सॉल्व्ह होईल पहा. नुसतं तेल लावूनही त्याचा उपयोग फारसा होणार नाही. बाकीच्या गोष्टींची गरज असते. मूळ म्हणजे झोप आपल्याला आवश्यक असते पहा. अशा पद्धतीने आपण हे तेल तयार केलेलं आहे. तेल लावताना बोटांची जी पेरे आहे ते त्याच्यामध्ये बुडवून ते केसांच्या मुळाशी लावायचे आहे, मॉलिश करायची आहे. 1-2 तास तेल लावल्यानंतर 1-2 तासाने तुम्ही नेहमीच्या शॅम्पूने केस धुतले तरी चालतील. रात्री जर डोक्याला तेल लावून ठेवलं तर अतिउत्तम. मग जास्तच फायदा तुम्हाला त्याचा होईल. तुम्हाला ही रेसिपी किंवा तेल बनवण्याची पद्धत कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जे चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. कारण तुमच्या सबस्क्राईबवर किंवा तुमच्या सांगण्यावरच आमचं मोटिवेशन अवलंबून असतं. नवीन व्हिडिओ आम्हाला तयार करण्याची प्रेरणा मिळते. त्याच्यामुळे व्हिडिओ कसा झाला हे मला कमेंट करून तुम्ही सांगा. आणि या तेलाचा उपयोग करा, तेल तयार करा. ह्याच्यामध्ये कुठलीही रासायनिक प्रक्रिया नाही, नैसर्गिक पद्धतीने हे तेल तयार केलेले आहे. जाहिरातींना भुली न पडता घरच्या घरी आपण हे तेल तयार करू शकतो पहा. 10 ते 15 मिनटंसुद्धा हे तेल करायला लागत नाहीत. आपलं 2-3 महिन्याचं काम तेवढ्या वेळात होऊन जातं. बाहेरचे तेल आणण्यापेक्षा हे खात्रीशीर आहे. कुठली रासायनिक प्रक्रिया